कसं निर्माण झालं पहा, लक्ष देऊन कथा ऐका. भगवान शंकराची सेवा रावण करत होता. 3-3 तास शिवनामाचा जप करायचा आणि सुंदर असं शिवलिंगाचं पूजन करायचं. अखंड चिंतन प्रभूचं करायचं. अखंड शिवभक्ती करत होता रावण. रावण 10 तोंडाचा होता का 12 तोंडाचा होता? किती? एका जणाने मला प्रश्न विचारला, ताई रावण जर 10 तोंडाचा होता तर तो झोपत कसा होता? 10 तोंडाचा होता तो झोपत कसा होता? म्हणलं त्यांनी 9 खड्डे केले होते. काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. रावण हा भक्ती करत होता भगवान शंकराची आणि एके दिवशी रावणाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. रावणाने एवढी प्रभूची आराधना केली, एवढी आराधना केली आणि रावणाने मनामध्ये विचार केला की भगवान शंकराचं, रावणाकडे एवढी संपत्ती होती. लंके माझी घरे किती ती ऐका, एवढी रावणाकडे संपत्ती होती. बलाढ्य असणारा रावण होता. पद प्रतिष्ठा मान सगळं होतं. रावणाच्या बंदीशाळेमध्ये देव बंद करण्याची ताकद रावणाकडे होती. असा असणारा रावण आहे. आणि रावणाने मनामध्ये विचार केला की आता भगवान शंकराला भेटायला जायचं. भगवान शंकराला भेटायला जायचं. रावणाने मनामध्ये विचार केला आणि रावण भगवान शंकराला भेटण्यासाठी निघाले. कुठे? कैलासावरती. मामा रावण भगवान कैलासावरती निघाले आणि सुंदर अशा प्रकारे रावण अखंड चिंतन भगवान शंकराचं करत होते. अखंड नमः शिवायचं अंतःकरणामध्ये जप ध्यान त्या ठिकाणी चालू होतं. आणि रावण निघाला. भगवान शंकराची अत्यंत सेवा करत होता. अत्यंत कडक भक्ती तो करत होता. आणि असं करत करत रावण कैलासावरती गेला. रावण कैलासावरती गेला आणि कैलासावरती गेल्याच्या नंतर रावण त्या ठिकाणी मनामध्ये विचार करतोय, भगवान शंकराचं कैलास पर्वत पाहिला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. बर्फीले पहाड पाहिले, एवढा आनंद झाला. भगवान शंकराला रावणाने पाहिलं आणि साष्टांग दंडवत प्रणिपात केला, नमस्कार केला रावणाने भगवान शंकराला. शंभू कैलासीचा राजा, शंभू कैलासीचा राजा, ओ शंभू कैलासीचा राजा, 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 शंभू कैलासीचा राजा. त्याची दंडवताला
भगवान महादेव रावण त्या ठिकाणी कैलासावरती आलेले आहेत. कथाभाग लक्षात घ्या. रावण कैलासावरती आलेले आहेत. भगवान शंकराला दंडवत प्रणाम केला आणि भगवान शंकराने विचारलं, हे रावणा, बोल, तुला काय पाहिजे? तू आज माझ्या कैलासावरती आलेला आहेस आणि कैलासावरती आलेला प्रत्येक व्यक्तीसाठी मी काहीतरी त्या ठिकाणी वरदान देत असतो. बोल, तुला आज काय पाहिजे? त्यावेळेला रावणाने विचारलं, भगवान शंकरा, मला दुसरं तिसरं काही नको, मला तुमचा आत्मशिवलिंग पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं. रावण म्हणायला लागला, हे भगवंता, माझी अशी इच्छा आहे, 33 कोटी देवता बंद करण्याची ताकद या रावणाकडे आहे, तर माझी अशी इच्छा आहे, तुम्हीही माझ्या लंकेमध्ये यावं. पण भगवान शंकराने सांगितलं, हे रावणा, मी काही तुझ्या लंकेमध्ये येऊ शकत नाही, पण माझं जे आत्मशिवलिंग आहे ते मी तुझ्याकडे देतो. आणि रावणाकडे त्या ठिकाणी भगवान शंकराने आत्मशिवलिंग काढलं आणि काढल्याच्या नंतर हातामध्ये दिलं. रावणाने ते शिवलिंग हातामध्ये घेतलं आणि भगवंताने सांगितलं, भगवान भोलेनाथ म्हणायला लागले, हे रावणा, हे आत्मशिवलिंग आहे आणि हे आत्मशिवलिंग कैलासावरून जात असताना कुठेही खाली ठेवायचं नाही. कैलासावरून जाताना हे आत्मशिवलिंग कुठेही खाली ठेवायचं नाही. जोपर्यंत तू लंकेमध्ये जात नाही तोपर्यंत हे शिवलिंग त्या ठिकाणी खाली ठेवायचं नाही. आणि रावण कैलासावरून निघाला आत्मशिवलिंग घेऊन. आत्मशिवलिंग हातामध्ये आहे रावणाच्या आणि आत्मशिवलिंग घेऊन तो रावण निघाला. आणि रस्त्यामध्ये रावणाच्या मनामध्ये विचार आला की रावणाने मनात विचार केला की हे आत्मशिवलिंग आहे आणि लंकेला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. म्हणून रावणाने मनामध्ये विचार केला, लघुशंकेला जायचं आहे. रावण मनामध्ये विचार करायला लागला, हे आत्मशिवलिंग आहे, हे खाली ठेवायचं नाही, मग काय करावं? रावणाने इकडं तिकडं पाहायला सुरुवात केली. कोणीतरी दिसत आहे आणि मनामध्ये विचार केला, ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये गणेश भगवान त्या ठिकाणी गायी चारण्याचं काम भगवान गणेश करत होते. गणपती बाप्पा गायी राखण्याचं काम करत होते आणि गायी राखत असताना राजा रावणाने पाहिलं आणि गणेश भगवंताला पाहिलं, आवाज दिला. ब्राह्मणाच्या स्वरूपामधला गणेश पाहिला आणि सांगितलं राजा रावणाने, हे गणेशा, हे शिवलिंग त्या ठिकाणी हातामध्ये धारण करा. मी एक 5 मिनिटामध्ये येतो, हे शिवलिंग आपल्या हातामध्ये धारण करा. भगवान गणेशाने ते शिवलिंग हातामध्ये घेतलं आणि रावण त्या ठिकाणी निघाला. भगवान गणेशाने शिवलिंग हातामध्ये घेतलेला आहे आणि ब्राह्मण चराचरी उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जगभागवा, शंभो शंभो शंभो. शंकराची आराधना करू लागले चंद्र आणि भगवान शंकराची प्रभा क्षेत्रावरती जाऊन 6 महिने उपासना केली. 6 महिने त्या ठिकाणी उपासना केली आणि भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. चंद्राला त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि एकमेव देवादिदेव महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि चंद्राला आनंद झाला. भगवान, धन्य झालो मी, आज आपली
दर्शनाची तीव्रता त्या ठिकाणी संपली आहे. भगवान शंकराने चंद्रावरती कृपादृष्टी केली आणि क्षयरोग असणारा, कुष्ठरोग असणारा त्या ठिकाणी बरा झाला आणि सांगितलं, हे चंद्रा, 15 दिवस तू पूर्णत्वाला होशील आणि 15 दिवस तुझा आकार हा कमी कमी होईल. आमोशेला चंद्र कसा असतो? पूर्ण असतो का अर्धा असतो? रुईकर झोपले का काय? आमोशाला चंद्र कसा असतो? पूर्ण असतो का अर्धा असतो? आणि पौर्णिमेला पूर्ण असतो. असं भगवान शंकराने वरदान दिलेलं आहे. 15 दिवस हळूहळू कमी होशील आणि 15 दिवस तू पूर्णत्वाला जाशील. म्हणून भगवान शंकराचा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि एक कुंड तयार करण्यात आला. त्या कुंडामध्ये जो कोणी स्नान करेल त्याचा कुष्ठ रोग जाईल असं सांगितलं गेलं. आणि देवादिदेव महादेवाने चंद्राला विचारलं, हे चंद्रा, सांग तुला अजून काय पाहिजे? म्हटले, देव, मला बाकी काहीच नको. तुम्ही या प्रभाग क्षेत्रावरती याच ठिकाणी तुम्ही स्थानापन्न व्हा. म्हणून त्या ठिकाणी सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थापन झालं. बोलिये सोमनाथ भगवान की, सोमनाथ भगवान की जय. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थापन झालं. हे